आजच्या काळाचा जो तुम्ही उल्लेख केला, आजच्या काळामध्ये तरुण पिढीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवचरित्र आहे, ते किती उपयोगी आहे? इज इट रिलेव्हंट? सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, की आत्ताच्या काळातल्या तरुणांना शिवचरित्र जर पाहायचं असेल, वाचायचं असेल, त्याचा अभ्यास करायचा असेल, तर काही ग्रंथ त्यांनी बेसिकली अभ्यासले पाहिजेत. हं, ते मी मुद्दामून त्यांची नावं सांगतो, की ठीक आहे बाबा, की आम्हाला शिवचरित्राची ओळख तर पटू द्या ना आधी. मग आपण अभ्यास करू. हं, म्हणजे महाराजांच्या विविध विमर्शांवरती अभ्यास करायचा असेल, तर एक सर्वसामान्य माणसाला महाराजांची लाईफलाईन समजणं गरजेचं आहे. हं, मग शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये राजा शिवछत्रपती हा ग्रंथ आहे. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेला. अजून अधिक अभ्यास करायचा आहे, की संदर्भ आहेत का बाबा? संदर्भ अभ्यासण्याची गोडी आहे. शककर्ते शिवराय वाचा विजयराव देशमुखांचा. अजून अधिक अभ्यास करायचा आहे. तर श्री राजा शिवछत्रपती ग.भ. मेहेंदळेंचा आहे. आणि ते 2 खंड आहेत. त्या अफझल वधापर्यंतच आधारित आहेत. पण त्यांचा एक इंग्रजी ग्रंथ सुद्धा आहे. शिवाजी हिस्ट्री लाईफ अँड हिज टाइम्स नावाचा. तो इंग्रजी ग्रंथ तुम्ही पूर्ण वाचू शकता. हं, त्यामध्ये सगळ्या सामाजिक रचना लिहिलेल्या आहेत, की कशी मुसलमानांची सत्ता स्थापन झाली होती. कसे हिंदू सरदार त्यांच्या अधीन जाऊन काम करत होते. हं, महाराजांना कसं अर्थकारण प्रस्थापित करावं लागलं. कसे हं, विविध गोष्टी हे कराव्या लागल्या. हं, आणि तुम्ही जो विचारलं, की आजच्या तरुणांसाठी शिवचरित्र कसं उपयोगाचं आहे? हं, तर शिवचरित्र काय आहे ना, सगळ्यात प्रथम लोकांना वाईट वाटेल, पण मी हे स्पष्ट बोलतो, की शिवछत्रपतींचं देवत्व हे कर्मामध्ये उतरलं तर खूप चांगलं होईल. हं, पण शिवाजी महाराजांचा देव झाला ना, तर रामांचा देव झाल्यामुळे राम शक्तीच्या पलीकडे निघून गेले. हं, कृष्णांचा देव झाल्यामुळे कृष्ण शक्तीच्या पलीकडे निघून गेलेत. शिवाजी महाराजांचा जर असा देव झाला आहेच आहेत. शिवाजी महाराज विभूतीच आहेत. पण त्या विभूतिमत्वामध्ये ना, त्या ईश्वरीकरणामध्ये समाजाचं क्षात्रतेज कमी न होता कामा नये. हं, म्हणून शिवाजी महाराजांना आत्मसात करताना आहे ना, ते कष्टातून त्यांच्या वेगळ्या-वेगळ्या नीती आपल्या जीवनात उतरवल्या पाहिजेत. हं, आता आज तरुण हे आर्थिकरित्या सक्षम म्हणजे आपल्या देशाला आर्थिकरित्या सक्षम बनायचंय उदाहरणार्थ. हं, तर हे आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी शिवाजी महाराजांना किती आव्हानात्मक असेल हो. सगळ्या गोष्टी करता येतात, पण अर्थाची गोष्ट जुळवता येते का? बरोबर. काळ कुठलाही असला तरी अर्थाला जुळवणं म्हणजे भयंकर आव्हान असतं. हो. आणि मग गोळा केले, प्रेरणा दिली. मारिता मारिता मरावे, हा प्रेरणा धरली. सगळे लढायला तयार झाले. पण ह्या लष्कराचं पालन-पोषण प्राथमिक काळापासून कसं करायचं? हं, शिवाजी महाराज काही एवढे श्रीमंत नाहीयेत, की ते म्हणजे प्रत्येकाला पैसे देऊ शकतील किंवा एवढीही त्यांच्याकडे बाकीच्या इस्लामी सत्ताधीशांसारखी गडगंजता नाहीये शिवाजी महाराजांकडे. शिवाजी महाराजांनी एक विचार सांगितला. कुठला विचार? की आपल्या प्रदेशामध्ये सावकारांवर हल्ले झालेले आहेत हं, आणि श्रीमंत सावकार देश सोडून चाललेत ना, त्यांना परत बसवा. लोकांच्या खिशात सावकारांचा पैसा फिरू द्या आणि त्या पैशांची सामाजिक श्रीमंती वाढवता हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेचा विचार शिवाजी महाराजांनी प्रस्थापित केला. हं, आता हे शिवचरित्र माहिती का हो लोकांना? म्हणजे आपल्या तरुणांना किंवा हं, म्हणजे ह्या गोष्टी अशा अनंत आहेत शिवचरित्रामध्ये. त्याचं जर आत्मसीकरण केलं, हं. तर आपल्याला कुठलं आव्हान मोठं वाटत नाही. बरोबर आहे. आणि विरक्त भाव. म्हणजे मी जे हे करतोय, ते एक माझ्या देशासाठी करतोय. हा भाव राष्ट्र साक्षात्काराचा विषय म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं चरित्र आहे असं मला वाटतं. हं.